पालघर शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा वरवाडा तहसील तलासरी जिल्हा पालघर इथे विद्यमान आमदार विनोद निकोले साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत वरवाडा मुलींच्या 3ऱ्या मजल्याचे वसतिगृहाचे बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। मानव अधिकार मिशन पालघर जिल्हा अध्यक्ष संतोष भावर साहेब, राजेश फोदार, मुख्याध्यापक अशोक पवार, रावजी कुराडा, माजी सरपंच गणेशा वाघात, संतोष ठाकरे साहेब व इतर ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते। आज वरवाडा येथील आश्रमशाळेमध्ये एका इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे। तर म्हणजे 2023 मध्ये सभागृहामध्ये एक मागणी अशी केली होती की 6 जवळपास आश्रमशाळेची मागणी आणि 3 मुलींच्या वसतिगृह आणि 3 मुलांची वसतिगृह अशा प्रकारची मागणी ही मी सभागृहामध्ये केली होती। कारण की आज आपण पाहता वाढत्या जनरेशनमुळे जून महिन्यामध्ये जेव्हा मुलांना शाळेमध्ये प्रवेश किंवा वसतिगृहामध्ये प्रवेश जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा खूप अडचणीला सामोरे जावं लागतं आणि ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून हे विषय हे आमच्याकडे येत असतात, माझ्या कार्यालयात येत असतात आणि संख्या वाढत चाललेली आहे, शाळांची संख्या कमी होत चाललेली आहे, वसतिगृहांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या भविष्यामध्ये आश्रमशाळांची पण संख्या वाढवावी लागेल आणि वसतिगृहांची संख्या वाढवावी लागेल। त्या उद्देशाने हा विषय मी सभागृहामध्ये रेज केला होता। त्या अनुषंगाने डहाणू आदिवासी विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून ही आज वरवाडा येथील आश्रमशाळेमध्ये आपण इमारतीचं भूमिपूजन केलेलं आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून साधारणतः हे मला वाटतं 7वं हे भूमिपूजन आहे। परवाच्या दिवशी 3 वसतिगृह आणि शाळेच्या इमारतीचं उद्घाटन झालं। आताच मी सवणे येथील मुलींच्या वसतिगृहाचं भूमिपूजन करून आलो आणि हे वरवाडा येथे झालं। अजून 3 वसतिगृहांचं भूमिपूजन हे करायचं आहे आणि नक्कीच ह्या भागातील लोकप्रतिनिधी माझी ती जबाबदारी आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या व्यवस्था होईल त्या पद्धतीने मी सरकारशी मागणी करत राहणार, पाठपुरावा करत राहणार। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।